नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि सोबतच आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करून घ्या. फेसबुकवरही तुम्ही चालू घडामोडीवालाचा हा व्हिडिओ बघू शकता आणि रील स्वरूपात सुद्धा इंस्टाग्रामवर बघू शकता. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज दिनांक 22 मे 2026. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या 15 प्रश्नांना. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वर्ष 2026 चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या पुस्तकाला प्रदान करण्यात आला आहे? आणि या पुस्तकाचं नाव आहे ऑप्शन सी, तैवान ट्रॅव्हलॉग. दुसरा प्रश्न, तैवान ट्रॅव्हलॉग या पुस्तकासाठी 2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या यांग शॉंगजी या खालीलपैकी कोणत्या देशाच्या लेखिका आहेत? तर ह्या तैवान या देशाच्या आहे. ऑप्शन बी. तैवान ट्रॅव्हलॉग या पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या कोणत्या अनुवादकाला लेखिका यांग शॉंगजी यांच्या सोबत संयुक्तपणे 2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे? आणि या आहेत लिन किंग. ऑप्शन बी. तर याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघूया. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026. बुकर पुरस्कार 2026 मध्ये महत्त्वाचे मुद्दे आहे. विजेते पुस्तक आहे तैवान ट्रॅव्हलॉग. लेखिका आहे तैवानी लेखिका यांग शॉंगजी. तर इंग्रजी अनुवादक आहे लिन किंग. विशेष नोंद, हा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मूळ लेखिका आणि इंग्रजी अनुवादक यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. चौथा प्रश्न, मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर म्हणजेच अल्कोहोल इन बिव्हरेज AIB कर आकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आणि हे ठरलेले आहे कर्नाटक. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 5, कर्नाटक राज्याने मद्यावर नव्याने लागू केलेल्या AIB कर खालीलपैकी कोणत्या घटकावर आधारित आहे? तर हा आहे मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर. कसेही प्रश्न विचारले जाऊ शकते. ठीक आहे. तर अल्कोहोलच्या प्रमाणित आधारित कर कर्नाटक राज्यानं लावलेला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती बघूया. नवा कर मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर म्हणजे अल्कोहोल इन बेव्हरेज AIB लागू करण्यात आला आहे. पहिले राज्य अशी कर प्रणाली लागू करणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे हा मुद्दा आपल्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. उद्देश काय आहे? मद्याचा दर्जा आणि त्यातील अल्कोहोलचे प्रमाण यानुसार महसूल रचनेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली भारत फोरकास्ट सिस्टमचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आणि हे राज्य आहे महाराष्ट्र. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 7, अत्याधुनिक भारत फोरकास्ट सिस्टम प्रणालीच्या वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत महत्त्वपूर्ण करार केला आहे? आणि हा केलेला आहे IITM भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था. प्रश्न क्रमांक 8, भारत फोरकास्ट सिस्टम या प्रणालीमुळे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात मोठी सुधारणा होऊन आपत्ती व्यवस्थापन अधिक बळकट होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हवामान पूर्व सूचना आणि स्थानिक पातळीवरील तयारी. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 9, भारत फोरकास्ट सिस्टम संदर्भातील माहितीनुसार सध्या महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन सी, गिरीश महाजन. तर भारत फोरकास्ट सिस्टम बद्दल जी हवामान प्रणाली आहे आणि त्याच्याबद्दलचा जो करार आहे त्याच्याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया. नवी प्रणाली आहे अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली, जिचं नाव आहे भारत फोरकास्ट सिस्टम. अग्रणी राज्य ही प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आणि करार कोणत्या संस्थेसोबत आहे? तर हा करार पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट फॉर
ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी सोबत करण्यात आलेला आहे. फायदे काय आहे? यामुळे अचूक हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील आपत्तीची तयारी आणि प्रशासनाचा समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. दरवर्षी 22 मे रोजी जगभरात खालीलपैकी कोणता महत्वपूर्ण दिवस साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जैवविविधता दिन, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. 22 मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन मुख्यत्वे कोणत्या हेतूने पाळला जातो? तर हा पाळला जातो जैविक विविधतेच्या मुद्द्यांवर जागरूकता आणि समज वाढवणे यासाठी. ऑप्शन बी. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आज आहे. त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याच्याबद्दलची महत्वाची माहिती जागतिक दिनविशेष आहे. महत्वाचे मुद्दे बघूया. महत्वाचा दिनविशेष आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी दिनांक दरवर्षी 22 मे रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. ठीक आहे. तर याचा उद्देश काय आहे? पृथ्वीवरील विविध जीवसृष्टींचे, वनस्पतींचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच जैवविविधतेच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. 22 मे 2004 रोजी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताचे कितवे पंतप्रधान म्हणून अधिकृतपणे सूत्रे हाती घेतली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 13वे. आता 22 मे म्हणजे आज या गोष्टीला तब्बल किती 4 ते 24 20 आणि 2 22 वर्ष पूर्ण झालेले आहे. 22 मे 2026 ला 22 वर्ष पूर्ण झालेले आहे. मनमोहन सिंग यांनी शपथ घेतली त्याला. ठीक आहे. हा प्रश्न हा दिनविशेष तर आहेच, पण पंतप्रधान हा मुद्दा सध्या चर्चेचा आहे, त्याच्यावर जास्त बोलणे न लगे. असो, आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न घेऊया. भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती? तर ती घेतली होती 22 मे 2004 ला. आता मनमोहन सिंग यांचे हे सलग 2 वेळा पंतप्रधान राहिलेले आहे. तर त्यांच्याबद्दलची माहिती बघूया. ऐतिहासिक घटना 22 मे 2004 रोजी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे 13वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि कार्यभार स्वीकारला. ते भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते. त्यांनी 2004 ते 2014 या काळात सलग 2 टर्म देशाचे नेतृत्व केले. इतर ओळख पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी देशाचे अर्थमंत्री, 1991 चे आर्थिक सुधारणा जनक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBI चे गव्हर्नर म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. RBI चे गव्हर्नर म्हणजे नोटावर सही करणारे. यांच्या पण बऱ्याच नोटांवर सह्या आढळतात. प्रश्न क्रमांक 14. 22 मे 1545 रोजी भारतातील कोणत्या प्रसिद्ध सूर साम्राज्याच्या शासकाचे कलिंगर किल्ल्याच्या वेढ्यादरम्यान निधन झाले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शेरशाह सुरी. ऑप्शन बी. आता ही पण दिनविशेष आज आहे. 1545 चा प्रश्न का घेतला असं तुम्हाला वाटू शकतं, कारण डॉलरचा विषय सध्या चालू आहे. ते पुढे तुम्हाला कळेलच. प्रश्न क्रमांक 15. प्रसिद्ध भारतीय शासक शेरशाह सुरी यांचे 22 मे 1545 रोजी निधन झाले. त्यांनी दिल्लीत खालीलपैकी कोणत्या राजवंशाची स्थापना केली होती? तर सूर राजवंशाची स्थापना त्यांनी केली होती. ऑप्शन सी. ऐतिहासिक घटना आहे 22 मे 1545 रोजी सूर साम्राज्याचे संस्थापक आणि पराक्रमी भारतीय शासक शेरशाह सुरी यांचे निधनाचं कारण उत्तर प्रदेशातील कलिंजर किल्ल्याला वेढा घातला असताना दारुगोळ्याच्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचे निधन झाले. आता यांचं कार्य किंवा योगदान काय ते 2 महत्वाचे योगदान बघा. चलनात योगदान. त्यांनी आपल्या राजवटीत भारतीय चलनाचे नाव रुपया म्हणून सुरू केले, जे आजही वापरले जाते. आजही भारतीय चलन रुपया म्हणूनच वापरले जाते. ठीक आहे. तर ग्रँड ट्रंक रोड, शेरशाह सुरी यांनी आशियातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रदीर्घ असा ग्रँड ट्रंक रोड पुनर्विकसित करून वाढवला. हा ऐतिहासिक रस्ता त्या काळात बांगलादेशातील नारायणगंज सोनारगाव पासून सुरू होऊन भारतातील कोलकाता, दिल्ली, पंजाब मार्गे पाकिस्तानातील लाहोर आणि अफगाणिस्तान मधील काबूल पर्यंत जात असे. म्हणजे बघा केवढा मोठा लंबा रोड आहे तो. ठीक आहे. तर
त्यामुळे त्यांचा हा स्मृती दिन आहे. रुपयाचं जे आपला रुपया आहे ते त्यांचं चलन होतं ते. हे होते आजचे आपले महत्त्वाचे 15 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा चालू घडामोडीवाल्याच्या. आणि मोफत PDF आणि सराव चाचणीसाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.